त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापू, लोकांना 2-2 लाख रुपये महिना पगार असतो. आयुष्यभर तो पगार आपल्या कुटुंबासाठी खर्च करतात. त्यातला देवासाठी धर्मासाठी एक पैसा नाही खर्च करत, बहिणीसाठी नाही खर्च करत, लोकांच्या कल्याणासाठी नाही खर्च करत, परंतु स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करतात. बरं, आता 58 वर्ष झाल्यावर सरकार याच्या ढुंगणावर लाथ मारून काढून देते घरी, कारण तुम्ही काही कामाचे नाही आता. तरी हे घरी येऊन गपची बसतानंतर शपथ घरी येऊन गपची बसत नाहीत. आलेल्या पैशामध्ये शेतं घेतात, शेती करतात आणि आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर मरत राहतात. घरं बांधतात आणि त्या घरं बांधतात, शेतं घेऊन ठेवतात लेकरासाठी. आणि ते लेकरं चांगले निघाले तर ठीक आहे, वाईट निघाले तर यायचे देखत त्याचा उन्हादाना करून टाकतात ते. अहो, हे लेकरं घरं दारं बांधण्यापेक्षा, लेकराला पैसे कमवून ठेवण्यापेक्षा लेकरावर संस्कार करा चांगले. लेकराला गीता शिकवा, लेकराला अध्यात्माचं ज्ञान द्या. पण हे करतच नाहीत लोक. तर आणि मग शेवटी मरताना बघा, कवर करणार आहेत तुम्ही काम. शेवटी घरचे तर तुम्ही जोपर्यंत काम करतात तोपर्यंत ते तुम्हाला चांगलेच बोलतात. आता तुम्हाला 3 मुलं येतं आणि तुम्हाला 50,000 रुपये पेन्शन येते, तर तुम्ही ज्या मुलाला पेन्शन देतात तोच मुलगा तुम्हाला कसा तरी बरा बोलतो. दुसरे 2 तुम्हाला बरे बोलतात का? नाही बोलत बरे. आणि जर तुम्ही 3 जणांना वाटून दिलं 15,000 रुपये, मग तर तुमची सरलीच नाही. मग तर कोणताही पोरगा तुम्हाला खायला देत नाही. हे म्हणते तिकडं जाय ना, ते म्हणते तिकडं जाय ना, ते म्हणते तिकडं जाय ना, अशी अवस्था तुमची होऊन जाते. आणि मग शेवटी ही अवस्था होण्याच्या अगोदरच आपण सुधारायला पाहिजे. आणि शेवटी तुम्ही मेलात तर तुमची किती गिझर मोठं करा, तुमची शेवटी तुमची जे स्नान आहे, तुमची आंघोळी ती दरवाज्यातच आहे, बाहेरच आहे, अंगणातच आहे. ती बी गिझरचं पाणी नाही, तुम्हाला पाणी तपीते चुलीवर. आणि तुमच्या डोक्याला 1 रुपया लावतात, एकच. आणि जा म्हणतात 10 रोज तुम्हाला तुमचं नाव निघतंय, 11व्या रोजी तुमचं नाव गेलं, खलास झालं. मग अशी गोष्ट आपल्या जीवनाची मायबापो. ह्यामुळं आपण आयुष्यामध्ये सुधारलं पाहिजे, जीवनामध्ये सुधारलं पाहिजे. अहो, 60 वर्ष झाले आपल्याला, तर आपण 58 वर्ष झाले आपल्याला सरकारनं बेकामी करून ठरवलं, तर आपण निदान परमेश्वर चिंतनामध्ये वेळ द्या ना. परमेश्वरावर जीव लावा, परमेश्वराचं चिंतन करा, अध्यात्माचं थोडं चिंतन करा. 60 वर्षानंतर, 60 वर्षाच्या आधी तुम्ही ठीक आहे संसार करा, परंतु 60 वर्षानंतर तरी तुम्ही तुमचं आयुष्य थोडं तरी याला लावा, चिंतन करा उठून. अहो, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. तुम्ही जर सतत परमेश्वराचं चिंतन करता, अहो तुमचं घरचेच नाही, तुम्ही जर परमेश्वराचं चिंतन केलं, तुम्ही जर चांगले वागले, तर तुमच्या घरचेच नाही, सगळं गाव तुमच्या पाया पडेल. परंतु तुम्ही चांगले झाले तर शपथ तुम्ही नीट होतच नाही तर, आणि मग तुम्हाला कोणी चांगलं म्हणतच नाही. तर हा जो शेवटचा क्षण आहे तो चांगला झाला पाहिजे मायबापो. आणि मग त्यामुळं आपण शेवटी का होईना, आपण 60 वर्षाच्या नंतर का होईना, तर ह्या संसाराची आसक्ती सोडून द्यायला पाहिजे. आपण जे 60,000 रुपये आपल्याला येतात, 50,000 रुपये येतात, तर 3 मुलाला थोडे थोडे देऊन टाकायचे आणि जे काय राहते ते आपल्याजवळ ठेवायचे. आणि आपण बाजूला बसून एका ठिकाणी आणि किंवा सगळ्यात सोपी गोष्ट, तुम्ही शेत घेतलेले त्या शेतात राहा, शेतात पत्नीसह राहा,
आणि चिंतन करा देवाचं. आणि तिथंच जोपर्यंत हातपाय चालते तोवर तुम्ही स्वतः करून खा दोघंजणं, आणि असं करून खाऊन तिथं राहा. आणि मुलाला नका देऊ मग 5 पैसे, पण त्याचा काही तुमच्यावर अधिकार नाही, परंतु तुम्ही त्याच्या हे करतात. आणि महिला वर्गाचं मी सांगतो तुम्हाला, महिला वर्गाला ते आता हे लेकर संसार तर द्या सोडून, पण शेवटी मुलीच्या लेकरावर प्रेम करतात, महिला मुलाच्या लेकरावर प्रेम करतात. अरे जी सून आहे ती सून असं म्हणते की तुमच्यामुळंच हे लेकरू बिघडायले, पण तरीही तुम्ही त्या लेकराला हे करतात. नका करू असं. मला म्हणायचं नाही की त्याच्यावर प्रेम लावू नका, लावा, पण अनावश्यक प्रेम लावू नका. अनावश्यक त्याच्यावर जीव लावू नका. अनावश्यक त्याला खायला प्यायला देऊ नका. अनावश्यक त्याला लाडून ठेवू नका. तर तुम्ही जर लाडून ठेवलं तर ते नक्कीच खराब होणार, ते नक्कीच बिघडणार लेकरू, आणि त्याचं खापर तुमच्या माथ्यावर फुटणार आहे. त्यामुळं मायबापा हे सगळे संसाराच्या भानगडी जे येतात ह्या सोडून द्या, आणि गेयम गीता नाम सहस्त्रम, गीता वाचा. गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपम जस्त्रम. आणि परमेश्वराचं चिंतन करा. हजारो नाम आहेत, परमेश्वराचे एक नाम तरी स्मरण करा. आणि कारण संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं की, संत ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, नित्य नामे नाम ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. जो नित्यानं परमेश्वराचं चिंतन करतो, खरा परमेश्वर त्याच्याजवळ आहे. तर तुम्हाला तुमच्याजवळ परमेश्वर ठेवायचा असेल तर परमेश्वराचं चिंतन सदोदित करा. आणि ते म्हणता कसं करायचं, ते म्हणले ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरो आणि श्रीहरी जपे सदा. मौन धरा, अंतरीची जपमाळ खोला आणि परमेश्वराचं चिंतन करा. तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे लेकरच काय, तुमचे तुम्हाला मला सांगा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोण चांगलं म्हणले? कोण चांगलं म्हणले? तुमची आई लहानपणी तुम्हाला म्हणत होती येडं हे आमचं लेकरू. तुमची पत्नी तुम्हाला येड्यात काढायची. तुमच्या मुलं पण आता म्हातारपणी तुम्हाला येड्यात काढतात. म्हणजे तुम्ही शहाणे कधी झाले का नाही, हुशार कधी झाले का नाही. आणि ते हुशार गीता वाचून तुम्ही हुशार होऊ शकता. हो, गीतेमध्ये प्रत्येक गोष्टीचं ज्ञान गीतेमध्ये आहे. खाण्याचं कसं, राहण्याचं कसं, वागण्याचं कसं, कोणासंग कसं वागायचं, आणि प्रत्येक अध्यात्माचं ज्ञान गीतेमध्ये आहे. त्यामुळं शंकराचार्य होऊन गेले. शंकराचार्याने सांगितलं की ध्येयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपम जस्त्रम. देयम दीन जनायच वित्तम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूढ माणसा परमेश्वराचं चिंतन कर आणि आपलं भलं करून घे, असे मी तुम्हाला तुझ्या चरणी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. आणि ह्या ग्रुपला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.